हमारे पास 3 एकड़ जमीन है तो बहरत पैड़ो ना पैड़ो पाक तो भी नहीं सीधो तो कुकड़ी 4-5 तो कोई मेहमान आ भी जाए तो 3 थी आम मारी खावार दिए इनसे भी कहीं हमारा थे तो नहीं 4-5 कुकड़ियों ने। हमारे पास जमीन कमी है एम करें हमारा 7 महीना है तो एम करें हमारे कुकड़ पाड़वानी गरज है जोड़ धंधो थी जाए। जनसेवा संस्था अफम संस्था कुकड़ पाड़वानो तीमा मना निवड कर मैं 4000 भैरा અને संस्था या 12000 आयला 16000 कुकड़ पाड़वानो मैं चालू कर। कुकड़ा वेचीने मारे फायदो थयो तो खेतर में खर्चो भी करो मैं खातर पानी लीधो અને 3 થી વધીને તાहनो मैं बोर लायको खेतर में। मैंने संस्था खूब मदद करी खूब आभार है मैं एकदम खुशी। हमारे कने हवड़े 125 कुकड़ा है 12 महीना में 200 कुकड़ा आया तैयार थे नानला पिसूला ने हम कुकड़ा हम एवड़ू हमारे घर बनायु आयु बधु घर खावानु यू घर ज बनाव्યું તેમાં અમારે પૈસા બચી જાય ના ભાંડા ને એવું બઠું સારો પાણી આલ્યા 100 કુકડા વેચા તેમાં અમારે એટલા 40000 બનેલા તાહના ખેતર में भी खर्च करिए कहीं बियारो बी। गेल्या 3 वर्षापासून बजाज फिनसर्व अफाम संस्था जनसेवा संस्था यांच्या मार्फत गावात हा प्रकल्प राबवला जात आहे। आम्ही प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भेटी देतो आणि नफा तोटाच्या वहीमध्ये नोंदी ठेवतो आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला अर्थसहाय्य म्हणजे 4000 भरावं लागेल आणि प्रकल्प 12000 देणार। प्रकल्प अंतर्गत कुक्कुटपालन या व्यवसायासाठी 3 टप्प्यांमध्ये प्रशिक्षण आपण गाव पातळीवर घेतले। त्यानंतर आपण उद्योजकता विकास प्रशिक्षण तसेच आपण हँड होल्डिंग आणि तसेच गावामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प आपण राबवले ज्याच्यामध्ये पक्ष्यांचे लसीकरण असेल तसेच त्यांच्या आरोग्यासंदर्भातले घरोघरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे असेल तर याच्या माध्यमातून मोठ्या संख्येने बदल घडला आणि कुक्कुटपालन हा व्यवसाय एक आदिवासी समुदायासाठी जे मुख्य अडचण आहे न्यूट्रिशन किंवा त्यांच्यामध्ये जे कमतरता आहे तर ते भरून काढण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा एक मोठा वाटा आहे। पक्ष्यांपासून मिळणारे अंडे मांस याचा वापर घरामध्ये मोठ्या संख्येने करायला लागलेत व बाजारामध्ये त्याची विक्री आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे अतिशय चांगलं असल्यामुळे कुटुंबामध्ये त्याचा वापर आणि त्याचं बदल पाहायला मिळतात आणि व्यवसायाची आवड निर्माण झालेली आहे। या प्रकल्पांतर्गत डिग्यांबा गावात स्मार्ट कुक्कुटपालन युनिट स्थापन करण्यात आलेलं आहे जे शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासंबंधी असलेल्या खाद्य भांडी या इतर गोष्टी पुरवल्या जाणार आहेत आणि त्याच्या व्यवसायामध्ये सातत्य टिकवण्यासाठी सर्व गोष्टी त्यांना ग्रामसंघाच्या या युनिटमार्फत पुरवल्या जाणार आहेत। या संपूर्ण प्रकल्पामध्ये 719 कुटुंब सहभागी झाले त्यांना सहकार्य मिळालं आपल्या व्यवसायामध्ये सुधारणा करण्याची कमाई जास्त होण्याची आणि यापैकी 137 कुटुंबांचे कुक्कुटपालनामध्ये जास्त सहभाग झालं। आता हे सर्व पुढे आपण नेणार आणि प्रकल्प संपल्यानंतर सुद्धा ही कुटुंब आपले व्यवसाय चालू ठेवणार पोल्ट्रीच्या बाबतीत कुक्कुटपालनाच्या बाबतीत किंवा इतर व्यवसाय सुद्धा आणि हे सर्व भविष्यामध्ये त्याचा खूप फायदा होणार अशी आमची अपेक्षा आहे आणि आमची खात्री सुद्धा आहे।